नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकशाहीचा रणसंग्राम सध्या देशामध्ये सुरू असून जालना लोकसभा मतदारसंघात आपण पाहत आहात, गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे हे प्रतिनिधित्व करत आहे. एकंदरीत मतदारसंघाच्या विकासाचा विचार केला तर कुठेही विकास झाल्याचं मात्र त्यांच्या माध्यमातून दिसत नाही. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी रणशिंग फुकलं, उपोषण चालू केलं आणि त्या उपोषणाच्या माध्यमामधून त्यांनी आपल्या समाजाला कशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे, आमच्या मराठा समाजातली मुलं आज आरक्षण नसल्यामुळे ते नोकरीपासून वंचित आहे, शैक्षणिक फीस भरण्यापासून वंचित आहे, आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आंतरवलीसाठी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. आणि ते उपोषण राज्य सरकारनं म्हणजे गृह विभागानं बळाचा वापर करून, पोलिसांचा वापर करून ते उपोषण चिरडून टाकलं आणि ते उपोषणाचे पडसाद मराठा समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. एक सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता धडपडत होता. परंतु मराठा समाजातले नेते, खासदार, आमदार मात्र त्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसून आले नाही. विशेषतः म्हणजे ज्या अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी गाव येतं आणि या जालना लोकसभेचे विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी त्या आंदोलनाकडे साधं डुंकून सुद्धा बघितलं नाही असं मराठा आंदोलक हे म्हणत आहे. ही वस्तुस्थिती आहे, खरं आहे. मराठा समाजाला न्याय दिला नाही, मराठा समाजाच्या युवकावर, महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी आम्हाला डिवचलं, ज्यांनी आमच्या माया बहिणीवर लाठीचार केला, रक्तबंबाळ केलं, अशांना पाडा. जोपर्यंत यांना पाडत नाही तोपर्यंत त्यांना धडा शिकवला जात नाही असा प्रत्यक्ष इशारा त्यांनी एक प्रकारे राज्य सरकारलाच म्हणजेच महायुतीला दिल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आणि विशेषतः म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना सुद्धा फार मोठा या ठिकाणी धक्का मानला जात आहे. आता आपण बघूया, या मतदारसंघामध्ये महायुतीकडून रावसाहेब पाटील दानवे, महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे तर अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. काल परवा मी यूट्यूबला मतदारसंघातल्या काही मतदारांच्या भेटीगाठी घेऊन बातमी शेअर केली. त्यामध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजातील युवक, मराठा समाजातील मतदार हे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या नावाला पसंती दर्शवताना दिसत आहे. आणि मंगेश साबळे यांनाच आम्ही मतदान करणार आहोत असं ठामपणे ते सांगत आहोत. यामध्ये विशेषतः म्हणजे भारतीय जनता पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावान कार्यकर्ते सुद्धा आहेत, ते सुद्धा मंगेश साबळे यांच्या नावाला पसंती दर्शवत आहे. आजपर्यंत आम्ही रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान करत आलेलो आहोत. त्यांनी साधं आमच्याकडे डुंकून सुद्धा बघितले नाही, आमचे कामं सुद्धा केले नाही असे काही सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी मुलाखत देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आणि नक्कीच सिल्लोड चोयगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांचं मताधिक्य
नक्कीच घटणार असल्याचं चित्र तरी सध्या दिसत आहे. राहिला विषय सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार हे जरी आज म्हणत असले की मी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब पाटील दानवे यांना मताधिक्य मिळवून देईल, परंतु आज तरी असं वाटतंय की मुस्लिम समाज आमदार अब्दुल सत्तार यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. कारण देशामध्ये आज नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व अमित शहा यांच्या माध्यमातून मुस्लिम विरोधी या वल्गना घोषणा देणं सुरू झालेलं आहे. जास्त मूल जर तुम्ही पैदा केले तर तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा होईल, अशा प्रकारचे भीतीचं वातावरण मुस्लिम समाजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्माण केले गेले असल्यामुळे या मतदारसंघात तरी मुस्लिम मतदार रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान करणार नसल्याचे या ठिकाणी दिसून येतं. अब्दुल सत्तार यांनी कितीही जरी सांगितलं की तुम्ही रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान करा, तरी ते मतदान करणार नाही. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर नाराज असल्यामुळे ते सुद्धा मतदान करणार नाही. भारतीय जनता पक्षाचे मतदार हे कदाचित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे व मंगेश साबळे यांनाच मतदान करू शकतात. ही सुद्धा मतदारसंघामध्ये परिस्थिती निर्माण झाल्याचं सुद्धा दिसून येतं. आणि नक्कीच रावसाहेब पाटील दानवे यांना फार मोठी कच या मतदारसंघात